4 ओळीचा शासन निर्णय सरकारनं काढणं अपेक्षित होतं, परंतु हे सगळे लोक सिनियर लोक आहेत, तरुण पोर आहेत, रोज आंदोलन, मागणी काय? सरकारनं अहिल्यादेवींची जयंती साजरी करावी. सरकार 4 ओळीचं पत्र काढायला तयार नव्हतं. देवाभाऊ आपण मुख्यमंत्री झाला आणि 4 ओळीचा शासन निर्णय आला आणि मग महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण झालं. अहिल्यादेवी म्हणल्या होत्या की राजकर्ती जमात बना. राजकर्ती जमात कशासाठी? देवाभाऊनी 4 ओळीचं पत्र मुंबईमधनं काढलं आणि ग्रामपंचायतचा ग्रामसेवक आणि सरपंच पळायला लागला, पंचायत समितीचा बीडीओ पळायला लागला, जिल्हा परिषदचा अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सीओ म्हणायला लागले अरे जावा दुकानात अहिल्यादेवीचा फोटो मिळतोय का बघा. जिल्हाधिकारी, कलेक्टर साहेब आणि सगळ्या कार्यालयामध्ये धावाधाव उडाली की अरे अहिल्यादेवीचा फोटो कुठं आहे बघा. अरे त्यांनी कधी अहिल्यादेवी बघितली नव्हती. त्यांना अहिल्यादेवी फोटो आणि सावित्रीबाई फोटोतला फरक कळना. त्यांना राणीची लक्ष्मीबाई घोड्यावर बसलेली कळना, कारण त्यांनी कधी बघितलं नाही. इतका मोठा अन्याय, इतका मोठा अन्याय या देशामध्ये देशासाठी काम करणाऱ्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये घडला असेल तर ते फक्त आणि फक्त होळकर घराणा आहे. आणि भाऊ तुम्ही न्याय दिला आणि आज आमच्यामध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी घोषणा केली होती 1988 ला औरंगाबाद तेव्हाच्या अमखास मैदानावरती की मी इथून पुढे औरंगाबादला औरंगाबाद म्हणणार नाही, संभाजीनगर म्हणणार. 1988, 1998, 2008, 2018 आणि 2022 ला देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये बदल झाला. किती वर्ष गेली मोजा तुम्ही, मी त्यात वेळ घालवत नाही. पण या सगळ्या अहिल्या भक्तांनी देवाभाऊंच्याकडे एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे मागणी केली की आम्हाला अहमदनगरच्या खुणा इथं नको आहेत, आम्हाला अहिल्यानगर हवाय. आणि 1 मिनिटामध्ये तुम्ही ते करून दिला. 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही निर्णय करून दिला.